नमस्कार मित्रांनो, कशा सर्वजण. मी राहुल मुळे स्वागत आहे तुमचं राहली यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आज आपण जाणार आहोत देऊळबंद चित्रपटाची लोकेशन पाहण्यासाठी. हा जो चित्रपट आहे जवळपास सर्वांनीच पाहिला असेल. तर हा जो चित्रपट आहे 2015 साली रिलीज झाला होता. जवळपास 11 वर्ष लोटलेली आहेत. तर या चित्रपटाचे जे दिग्दर्शन आहे ते प्रवीण तरडे सरांनी केलेले आहे. या चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत ज्यांनी स्वामींची भूमिका साकारली आहे अर्थातच मोहन जोशी सर. अतिशय चांगल्या प्रकारे त्यांनी ही भूमिका साकारली आहे. सोबतच कश्मीर महाजनी ज्यांनी राघव शास्त्री यांचा रोल केलेला आहे. जवळपास सगळ्याच कलाकारांनी आपलं योगदान चांगल्या प्रकारे दिलेलं आहे. तर मित्रांनो, चित्रपटामध्ये तो सीन तुम्ही पाहिला असेल ज्यावेळेला राघव शास्त्री एका ठिकाणी कॉफी पिण्यासाठी बसतात. तर त्याच ठिकाणी बॉम्ब ठेवून त्यांना मारण्याचा जो प्लॅन केला असतो, तर त्याच लोकेशनला आज आपण जाणार आहोत. तर मित्रांनो, हे जे लोकेशन आहे पुण्यातील गरवारे कॉलेजच्या परिसरामध्ये हे लोकेशन आहे. तर चला मग वेळ न घालवता त्या लोकेशनला निघूया. तर मित्रांनो, त्या लोकेशनला आपल्या छोटीशी रिक्वेस्ट आहे, आपण या चॅनलवरती पहिल्यांदा विजिट करत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ शॉर्ट पहा. व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तर चला मित्रांनो, वेळ न घालवता देऊळबंद चित्रपटाची लोकेशन पाहूया. तर मित्रांनो, आता आपण निघालोय स्कूटीने. तर आता आपल्याला जायचं आहे पुण्यातील कर्वे रोडवर असणाऱ्या गरवारे कॉलेजच्या परिसरामध्ये. त्याच ठिकाणी चित्रपटाचे सीन घेतलेले आहेत. तर हे जे अंतर आहे हे अंतर हडपसरपासून 12 किलोमीटरचं आहे. तर मित्रांनो, जवळपास 12 ते 13 किलोमीटर प्रवास करून फायनली आपण त्या लोकेशनवर पोहोचलेलो आहे. तर या ठिकाणी 2-3 रस्ते आहेत. तर याच परिसरामध्ये देऊळबंद चित्रपटाचे बरेच सीन शूट केलेले आहेत. तर या ठिकाणी आपल्याला हा बोर्ड दिसतो सेंट्रोचा. तर याच ठिकाणी आता आपल्याला जायचं आहे. तर मित्रांनो, जवळपास 1 तास प्रवास करून फायनली आपण त्या लोकेशनवर पोहोचलेलो आहे. तर हेच ते लोकेशन आहे. याच लोकेशनवर देऊळबंद चित्रपटामध्ये बॉम्ब ठेवण्याचा जो प्लॅन आहे तो प्लॅन केलेला असतो. तर हेच ते लोकेशन आहे. चित्रपटामध्ये याच लोकेशनला पुणे सेंट्रल मॉल असं बनवलं होतं. याच ठिकाणी देऊळबंद चित्रपटाचे बरेच सीन शूट केलेले आहेत. जसं की कश्मीर महाजनी या ठिकाणी कॉफी पिण्यासाठी बसतात, तो पण सीन याच ठिकाणी शूट केलेला आहे. आणि याच ठिकाणी ATS पथक वगैरे येतात, बॉम्ब शोधण्याचा प्रयत्न करतात. आणि याच ठिकाणी चित्रपटाचे बरेच सीन घेतले आहेत. तर चला मग ते सीन कशा प्रकारे घेतले एक एक करून आपण आता पाहूयात. तर मित्रांनो, रस्त्याच्या पलीकडे हे आपल्या गरवारे कॉलेजची मोठी इमारत आपल्याला दिसते. आणि हा रस्ता आपल्याला दिसतो. त्या ठिकाणी एक हॉस्पिटल आहे. आणि हे आपल्याला समोर ते लोकेशन दिसत आहे. याच लोकेशनला पुणे सेंट्रल मॉल असं चित्रपटामध्ये दाखवलेलं आहे. तर त्याने या ठिकाणी काही सेट वगैरे लावले असतील. आणि आता आपल्याला जी बिल्डिंग आहे आपल्याला ही पूर्ण ब्ल्यू कलरमध्ये दिसत आहे. तर त्यावेळेला हे पूर्ण रेड आपल्याला दिसत होतं. तर बघू शकता सेंट्रो असं हे नाव आहे. चित्रपटाला जवळपास 11 वर्ष लोटलेले आहेत, त्यामुळे खूप चेंजेस या ठिकाणी झालेले आहेत. तर या रस्त्यावरती पण बरेच सीन शूट केलेले आहेत. हा जो रस्ता आहे हा रस्ता कर्वे रोडला जाऊन मिळतो. तर या ठिकाणी बोर्ड देखील लावलेला आहे, गरवारे कॉलेज मेट्रो स्टेशन. इथून 200 मीटरच्या अंतरावरती मेट्रो स्टेशन आहे. तर या ठिकाणी कार्तिक आणि कार्तिकची मम्मी बसलेली आहे. तर चला मग हा रिलायन्स सेंट्रो मॉल पाहूया. आणि त्या ठिकाणी चित्रपटाचे जेवढे सीन घेतले ते आता आपण पाहूया. तर सुरुवातीला हा मॉल तुम्ही बघून घ्या, हा बाहेरून कसा दिसतो. तर मित्रांनो, हे लोकेशन शोधण्यासाठी आम्हाला बराच वेळ गेला, कारण आम्ही पुणे सेंट्रल मॉलच्या त्या ॲक्च्युअल लोकेशनला गेलो होतो. तर तिथे आम्हाला कळालं की गरवारे कॉलेजच्या परिसरामध्ये त्याची शूटिंग झालेली आहे. तर याच ठिकाणाला पुणे सेंट्रल मॉल असं बनवलं होतं. तर बघू शकता आता हे रिलायन्स सेंट्रोचं मॉल आहे. शूटिंगच्या वेळी हे KFC वगैरे या ठिकाणी काही दिसत नव्हतं आपल्याला. तर मित्रांनो, चित्रपटामध्ये तो सीन तुम्ही पाहिला असेल ज्यावेळेला राघव शास्त्री याला मारण्यासाठी बॉम्ब ठेवण्याचा प्लॅन
हा ATS पथकांना कळालेला असतो. तर ते ATS पथक याच ठिकाणी खाली येतात. स्क्रीनशॉटमध्ये मॅच करू शकता. याच ठिकाणी खालच्या बाजूला त्यांचा तो लाल बोर्ड लावलेला असतो आणि पाठीमागे तो रस्ता तुम्हाला दिसत असेल. तर याच ठिकाणावर ते सीन घेतले. याच स्टेप्स तोडून ते वरती येतात. तुम्ही स्क्रीनशॉटमध्ये मॅच करू शकता. तर चला मग आता आपण चित्रपटाच्या दुसऱ्या सीनकडे वळूया. तर मित्रांनो, चित्रपटामध्ये तो सीन पाहिला असेल ज्यावेळेला राघव शास्त्री कॉफी पिण्यासाठी बसलेले असतात. तो सीन याच ठिकाणी शूट केलेला आहे. नाही, तुम्ही नाही. बेबी तुमचे आई वडील और मी अनाथ आहे. सॉरी, अनाथ आहे मी. लहान असतानाच माझे आई वडील गेले. ओ तर याच ठिकाणी त्यांनी टेंट वगैरे लावून याच ठिकाणी ते सीन शूट केले होते. तुम्ही बाजूला असलेला तो कठडा तुम्ही मॅच करू शकता आणि पाठीमागे त्या मॉलचा फ्रंट व्ह्यू आपल्याला दिसतो. तर चला मग आता आपण मूवीचा नेक्स्ट सीन पाहूया. तर मित्रांनो, चित्रपटामध्ये तो सीन तुम्ही पाहिला असेल ज्यावेळेला या ठिकाणी बॉम्ब आहे असं कळल्यानंतर या मॉलमधली जी पब्लिक असते ती बाहेर येते. त्यासोबत राघव शास्त्री या ठिकाणातून बाहेर येतात. तर तो सीन जो आहे तो या ठिकाणावर शूट केलेला आहे. तुम्ही स्क्रीनशॉटमध्ये मॅच करू शकता. शूटिंगच्या वेळी या पायऱ्यांवरती त्यांनी कुंड वगैरे ठेवलेली होती आणि त्यावेळेला ही जी रेलिंग आहे साईडची, त्या रेलिंग पण नव्हत्या त्यावेळेला. तर असाच तो सीन घेतलेला आहे. याच मॉलसमोर या ठिकाणी हे फाउंटन्स आपल्याला दिसतात. या ठिकाणी सध्या पाणी नाही आहे. पाणी आल्यानंतर हे फवारे या ठिकाणी चालू करतात. तर चला मग आता आपण चित्रपटाचा नेक्स्ट सीन पाहूया. तर मित्रांनो, तो सीन तुम्ही पाहिला असेल ज्यावेळेला प्रवीण तरडे सर रिक्षामध्ये या ठिकाणी येतात. तर तो सीन याच ठिकाणी शूट केलेला आहे. स्क्रीनशॉटमध्ये मॅच. तर याच ठिकाणाहून तो सीन घेतलेला आहे. याच ठिकाणी त्यांची रिक्षा थांबलेली असते. पाठीमागे तुम्हाला तो पुलाचा जो भाग आहे तो तुम्हाला दिसत असेल आणि मागचा जो व्हाईट बोर्ड आहे तो दिसत असेल. पाठीमागे त्या ठिकाणी काम चालू आहे. तर चला मग चित्रपटाचा नेक्स्ट सीन बघूया. तर मित्रांनो, चित्रपटामध्ये तो सीन तुम्ही पाहिला असेल ज्यावेळेला या ठिकाणी बॉम्ब ठेवण्यासाठी तो माणूस येतो आणि पण बॅग विसरते त्याची. तर तो या दिशेने पळत जातो. तर मित्रांनो, मूवीला 11 ते 12 वर्ष झाले असल्यामुळे बरेच चेंजेस आपल्याला जायला पाहायला मिळतात. तर पायऱ्यावरती ज्या रेलिंग्स होत्या त्यावेळेला नव्हत्या रेलिंग्स. तर यावेळेला या रेलिंग्स लावण्यात आल्या. तर याच ठिकाणी देऊळबंद चित्रपटाचे सीन घेतलेले होते. तर मित्रांनो, देऊळबंद चित्रपटाचे जेवढे पण सीन त्या लोकेशनला घेतले होते तेवढे आपण पाहिलेत. या अगोदरही मी देऊळबंद चित्रपटाचे बरेच लोकेशन कव्हर केले आहेत. तर तुम्हाला ते व्हिडिओ पाहिजे असतील तर माझ्या चॅनलवरती व्हिजिट करून तुम्ही ते व्हिडिओ पाहू शकता. तर मित्रांनो, एकंदरीत हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. आणि या संदर्भातील व्हिडिओ पाहण्यासाठी राहली यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मित्रांनो, व्हिडिओला या ठिकाणी थांबूया. तर भेटूया पुन्हा एकदा एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.